नमस्कार मंडळी, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मंडळी, टायटलवरून तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ कोणता आहे। मंडळी, कोणाकोणाला फणस आवडतात ना आपल्याला सर्वांना। आपण कोकणात फणस आणि सीझन सुरू आहे रान मिळवायचा। काजू, आंबा, फणस आता सगळंच काय पिकायला लागलंय। तर आजचा व्हिडिओ आहे फणसावरचा आणि ज्याला आवडतात त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा, कारण का कोणाकोणाला आवडतात फणस। तर असाच आज एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर आज आमच्या घरी रेशमाच्या आईने गावावरून फणस आणलेला आहे आणि तो आज आम्ही फणस कापणार आहोत म्हणजे काय, आम्हाला फणसाची घरं खायची आहेत। तर आज आम्ही फणस कापणार आहोत, म्हणजे माझ्या सासूबाई आज त्यांनी फणस आणलेला आहे। चला मंडळी, व्हिडिओला सुरुवात करू। मंडळी बघा, फणस म्हणजे फणसाची जी जात असते ना, तर त्या फणसाची काचडी म्हणजे वरची साल ती एकदम जाड असते, जाड आणि काटेरी असते। तर त्यासाठी कापण्यासाठी असा म्हणजे वाता म्हणजे असा एकदम टोकदार चाकू किंवा खराल कोयती असं घ्यायला लागतो। तर या ठिकाणी ते यूज केलेलं आहे, खरालाने कापलेलं आहे आणि 2 भाग केलेले आहेत। तर आता त्याच्यामध्ये जो गर असतो म्हणजे त्याला गरा आम्ही बोलतो आणि ते काढण्याची हे बघा आता आका आणि माझ्या सासूबाई काढतात। तर हे जे असतं त्याच्यामध्ये फणसामध्ये चीक भरपूर असतो, तर त्यासाठी आपल्याला हाताला न लागायला पाहिजे म्हणून अगोदर तेल लावलं पाहिजे, म्हणजे आपला खायचं तेल किंवा खोबरेल तेल वगैरे लावतात, जेणेकरून तो चीक आपल्या हाताला नाही लागत, म्हणजे व्यवस्थित ते गर वगैरे सुटले जातात। तर बघा आता या ठिकाणी आम्ही म्हणजे गर म्हणजे ते फणसाचा जो फळ आहे तो या ठिकाणी काढताना आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसते। तर बघा, आणि आम्ही याच्या अगोदर हा गावी खाल्ला होता फणस, अतिशय गोड आणि चवदार आहे, साखरेसारखा लागतो। तर बघा व्हिडिओमध्ये कशा पद्धतीने हा व्हिडिओ मी बनवतोय। गोड आहे, आता गावाला पण सगळं गोड होता एकदम। तो खायचा तुला का बिया पडल्या, गोड आहे एकदम। मंडळी बघा, फणस वगैरे कापून झालेला आहे आणि ह्या आहेत फणसाच्या बिया साफ करून ठेवलेल्या आहेत। फणस बघा
अतिशय गोड असा फणस आहे. आम्ही गावीसुद्धा खाल्ला होता. आणि बघा हा फणस आहे, हे गर आहे फणसाच्या आतमध्ये आणि या बिया आहेत. बिया कशासाठी माहिती आहे, बियांची भाजीसुद्धा करता येते सुकवल्यानंतर. तर बघा कापून चाललेलं आहे. थोडंसं जास्त टाईम झाला गावावर आणल्यापासून, तर थोडंसं खराब झाला होता, त्याच्यामुळं गर थोडेसे कमी निघाले. बघा कितीतरी कचरा निघालेला आहे. एवढा कचरा असतो फणसाचा. बघा ही साल आहे सगळी, मी म्हटल्याप्रमाणे एकदम जाड साल असते आणि ती कातडीसुद्धा एकदम काटेरी असते. तर हे फणस काढून झालेले आहेत. तर आता ह्याच्यामध्ये वाटण्या होतील. रेशमाची आई थोडं त्यांना घेऊन जाईल, आम्हाला ठेवून जाईल, आका घेऊन जाईल, अशा थोडं वाटण्या होतील. तर हे आहेत कापलेलं फणस, अतिशय चवदार आणि गोड साखरेसारखा या बिया आहेत. बघा